तोंडात टाकले की पटकन विरघळणारे असे झटपट होणारे मलाई लाडू आपण बघणार आहोत। अगदी 2च साहित्य वापरलेलं आहे आणि अगदी छान चवीला होतात। तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा। हे बघा तुम्हाला तोडून दाखवते किती छान मऊसूत झालेले आहेत। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम काय करायचं, एका भांड्यामध्ये फुल क्रीमचं दूध घ्यायचं आणि ते तापवायला ठेवायचं। हे 1 लिटर दूध आहे आणि दुसऱ्या बाजूला एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी उकळायचं आणि फेकून द्यायचं, म्हणजे कढईला भाजीचा वास वगैरे लागलेला असेल तर निघून जाईल। पुन्हा त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि इथे सुद्धा फुल क्रीमचं दूध आपण 1 लिटर तापायला ठेवणार आहोत। आता हे कढईतलं दूध आहे ना, त्याची आपण बासुंदी करणार आहोत। ते आपल्याला फुल गॅसवर सतत ढवळत ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी सतत ढवळत आहे, ते खाली तळाला लागायला नको। आता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे, तरीसुद्धा दूध आपण फुल गॅसवरच उकळत ठेवायचं आहे आणि सतत ढवळायचं आहे। बाजूची जी साय आहे तीसुद्धा त्यामध्ये आपण कंटिन्यू मिक्स करायची आहे। तोपर्यंत आपण इथे काय करूया, 2 चमचे विनेगर घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी ॲड करायचं आहे। हे कशासाठी, तर आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे पाणी घातलं आणि हे सर्व जे मिश्रण आहे आपण हळूहळू जे आपण स्टीलच्या भांड्यामध्ये दूध तापवायला ठेवलं होतं त्यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे जे आहे मिश्रण मी या दुधामध्ये ॲड करते। हळूहळू व्यवस्थित ॲड करून ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आता तुम्ही इथे बघू शकता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। छान सुंदर छेना तयार होतो। बाहेरचा वापरल्यापेक्षा घरातच छान सुंदर छेना आपल्याला तयार करता येतो। आता इथे दूधही आपलं छान फाटलेलं आहे। आता आपण काय करायचं, मस्तपैकी ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा आणि खाली एक खोलगट भांडं घ्यायचं, टोप वगैरे घेतला तरी चालतो आणि त्यावर मी पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपल्याला पाणी आहे ते सर्व निघून जाईल आणि मस्तपैकी याला चमच्याने छान प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्याचं पाणी छान निघून जातं आणि वरून थोडंसं स्वच्छ पाणी घालायचं, म्हणजे विनेगरचा जो आंबटपणा असतो तो छान निघून जातो। आपला जो छेना आहे तो आंबट लागत नाही। आता हे छान चमच्याने प्रेस करून बाजूला ठेवून देते मी आणि नंतर पुढची प्रोसेस काय करायची ते तुम्हाला सांगते। आता हा छेना आपण बाजूला ठेवलेला आहे। तोपर्यंत इथे जे आपलं दूध आहे त्याची छान रबडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी इथे रबडी तयार झालेली आहे आणि मग आपण काय करायचं, रबडीचा गॅस बंद करायचा, इतपतच आपल्याला पातळ हवी आणि दुसऱ्या ताटामध्ये जो छेना आपण तयार करून घेतला होता तो घ्यायचा आणि पावभाजीचं जे मॅशर असतं त्याने आपण हे छान स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात नको। आता हे छानपैकी स्मॅश करून झालेलं आहे, मऊसूत असा छेना तयार झालेला आहे। आता हा छेना जो आहे आपल्याला ह्या रबडीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आणि तुम्हाला गोड कितपत आवडतं त्या हिशोबाने साखर घालायची। आता मी इथे पाव वाटी साखर घातलेली आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेत आहे। छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक वस्तू ॲड करायची आहे, ती म्हणजे मलाई लाडू आहेत तर त्यामध्ये मलईही पडलीच पाहिजे। तर ह्याच दुधाची काढलेली फुल फॅट क्रीमचे जो दूध असतं ना त्याचीच काढलेली ही मलाई आहे। ही छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हे जास्त कोरडं करायचं नाही, थोडंसं ओलसरच ठेवायचं, नाहीतर तुमचे जे लाडू आहेत ते रवाळ होतील आणि रबरासारखे होतील। आता इतपत हे मिश्रण झालं आहे, याचं पाणी बहुतेक सुकलेलं आहे सगळं। आता गॅस बंद करायचा आणि ही कढई खाली उतरून घ्यायची आणि ही कढई खाली उतरून घेतल्यानंतर 5 ते 10 मिनटं याला छान थंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला केशर मिश्रित दूध घालायचं आहे। नसेल तरी चालेल, तुम्ही स्किप करू शकता। केशर दूध नाही घातलं तरी याला चव अगदी भन्नाटच येते। असं सगळं साहित्य घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे छानपैकी मी थंड करून घेत आहे। आता हे थंड करून झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी याला आलेली आहे, अगदी सुकलेलंही नाही आहे आणि अगदी ओलसरही नाही आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे छान मस्तपैकी मलाई लाडू तयार करून घेऊया। हव्या त्या आकाराचे तुम्ही करून घेऊ शकता। 1 लिटर दूध म्हणजे 1 लिटर दुधाचा छेना आणि 1 लिटर दुधाची बासुंदी, यामध्ये 8 ते 9 लाडू मोठ्या साईजचे छान होतात। अशा पद्धतीने आपण हे लाडू तयार करून घेतलेले आहेत। हे लाडू अजिबातच चुकणार नाही आहेत बरं का, आणि चुकले तरी तुम्ही चमच्याने हे खाऊ शकता।
चव अगदी भन्नाटच लागते बरं का. नक्की एकदा ट्राय करून बघा. अशा पद्धतीने मी इथे सगळे लाडू करून घेते. तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे माझे सगळे लाडू तयार करून झालेले आहेत. आता काय केलेलं आहे, मी जे केशर दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं त्यावर छान केशर लावलं सजावटीसाठी आणि बदामाचे काप लावले. अशा पद्धतीने मी हे लाडू सजवून बाप्पाला छान नैवेद्यसुद्धा दाखवला. तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर नक्की एकदा हे मलाई लाडू करून बघा आणि तुम्हीसुद्धा बाप्पाला छान छान नैवेद्य दाखवा. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे मलाई लाडू तयार झालेले आहेत. कोणी म्हणेल का हे घरामध्ये बनवलेले आहेत. नक्की ट्राय करून बघा बरं का. आणि तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते. किती छान मऊसूत झालेला आहे. अगदी तोंडात टाकला की विरघळतो बरं का लाडू. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. धन्यवाद.